जय महाराष्ट्र मित्रांनो। तर BMC क्लर्क एक्झाम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स भाग 3 याच्या पहिले मी 2 भाग आणलेले जे तुम्ही बघू शकता जाऊन, आणि व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा आणि ते 2 भाग बघा। आणि जे व्हिडिओ नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या। आणि मी मागं पेपरचं ॲनालिसिस वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि पेपरमध्ये कोणते क्वेश्चन आले होते ते पण टाकलेलं आहे, तर प्लीज तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बृहन्मुंबईमध्ये एकूण किती सिग्नल जंक्शन आहेत? सिग्नलवर एक क्वेश्चन आला होता की दिवे किती आहेत, तर आज आपण त्याच्यावर घेत आहे। बृहन्मुंबईमध्ये एकूण किती सिग्नल जंक्शन आहे? 624 सिग्नल जंक्शन आहेत। बंद पथदिवे किती अवधीत दुरुस्त केले जातात? जे की बंद पडतात ते किती टायमात दुरुस्त केले जातात? तर त्याची आन्सर असा आहे, बंद पडलेले पथदिवे 48 तासात दुरुस्त केले जातात। बृहन्मुंबई महानगरपालिकेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? जे की 227 आहे। आणि पालिका प्रशासनाने विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले 5 नामनिर्देशित सदस्य नियुक्त केले जातात। ज्यांना पालिकेचे ज्ञान असतात, विशेष ज्ञान असतं किंवा अनुभव असलेले त्यांचे नामनिर्देशित सदस्य 5 पालिके थ्रू दिले जातात आणि 227 निवडून दिले जातात। बृहन्मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट काय आहेत? तर तुम्ही बघू शकता https://portal.mcgm.government.in हे पण लक्षात असू द्या, पोर्टल MCGM लक्षात ठेवा मित्रांनो। BMCला तक्रार नोंदवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत? जे की नाल्याची झाली, पाण्याची झाली, रोडची झाली, सगळे जे तक्रार आहे ते BMCला आपल्याला नोंदवायचे असले तर त्याचा दूरध्वनी क्रमांक काय आहे बघा। दूरध्वनी क्रमांक 1916। आणि एक ॲपसुद्धा आहे मोबाईलचा, MCGM 24x7 ह्या मोबाईल ॲपद्वारे सुद्धा तक्रार नोंदवू शकतो। मुंबईमध्ये किती उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने आहेत? जेणेकरून आपण बघू शकतो उद्याने अँड पार्क यांची संख्या किती आहे? 255। मनोरंजनासाठी जे मैदाने आहे यांची संख्या किती आहे? 432। आणि मैदाने असतं फक्त हे उद्याने आणि पार्क आहे, हे मनोरंजनासाठी विचारलं तर 432, उद्याने पार्क विचारलं 255 आणि मैदान विचारले 318। मुंबईमध्ये कोणत्या विभागामध्ये वृक्षांची जास्त संख्या व कमी संख्या आहेत? सगळ्यात जास्त संख्या असणारं विभाग कोणतं? वृक्षांची संख्या असलेलं सर्वात जास्त N विभाग घाटकोपर। सर्वात कमी कुठे आहे मित्रांनो? C विभागामध्ये सर्वात कमी वृक्ष संख्या आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, जे माझ्या चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि मी एक एक्झाम सेंटरला जाऊन मुलांची मुलाखत घेतलेली होती आणि त्यांना काय काय क्वेश्चन आले होते त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती। ते व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आणि मी मराठी, मॅथ, इंग्लिश सगळ्यांचे व्हिडिओ ॲनालिसिस टाकलेले आहे, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल। तर चला, महाकवी कालिदास नाट्य मंदिर कोठे आहे? महाकवी कालिदास नाट्य मंदिर मुलुंड पश्चिम येथे आहे। त्याच्यानंतर मुंबईमध्ये महानगरपालिकेचे किती नाट्यगृह आहेत? नाट्यगृह किती आहेत? 2 नाट्यगृह आहेत। एक पहिलं आहे माननीय दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, कुठे आहे? विले पार्ले पूर्व। लक्षात ठेवा मित्रांनो, विचारू शकतात नाट्यगृह किती आहे, तर 2च आहे आणि ते कोणते कोणते? माननीय दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले पूर्व। आणि दुसरा असा आहे प्रबोधनकार KC ठाकरे नाट्य मंदिर बोरिवली पश्चिम, हा दुसरा आहे। तर BMC काय विचारेल सांगता येत नाही, त्याच्यासाठी आपण छोटे छोटे पॉईंट कव्हर करत आहोत। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये नेक्स्ट व्हिडिओ करून टाका की मी नेक्स्ट व्हिडिओ टाकू शकतो। आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाची स्थापना कधी झाली? जे की BMCचे महानगरपालिका सुरक्षा दल आहे, त्याची सुरक्षा दलाची स्थापना 1 मार्च 1966 रोजी झाली। तर प्लीज मित्रांनो, तुम्ही मला थोडंसं कमेंटमध्ये आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून मला याच्यातून प्रोत्साहन भेटेल। आणि